खामगाव बस स्थानकावर बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने 2 महिलांच्या गळ्यातील पोत चोरी केल्याची घटना सोमवारी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास घडली। या घटनेमुळे बस स्थानक परिसरात काही काळ खळबळ उडाली होती। मिळालेल्या माहितीनुसार जामनेर आगारची शेगाव जामनेर ही बस शेगाव येथून जामनेरकडे जात होती। बस खामगाव बस स्थानकावर आल्यानंतर प्रवाशांची मोठी गर्दी झाली। यावेळी बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू असताना अज्ञात चोरट्याने संधी साधून 2 महिलांच्या गळ्यातील पोत लंपास केला। या प्रकरणातील पीडित महिलांमध्ये नम्रता इंगळे राहणार नांद्री आणि लक्ष्मी लोंढे राहणार परभणी यांचा समावेश आहे। बस स्थानकावरून बस जिल्हा परिषद शाळेपर्यंत पोहोचल्यानंतर दोन्ही महिलांना त्यांच्या गळ्यातील पोत तुटल्याचे आणि चोरी झाल्याचे लक्षात आले। त्यानंतर त्यांनी तात्काळ आरडाओरडा करत बस थांबवण्याची मागणी केली। घटनेची माहिती मिळताच बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला। संबंधित महिलांनी बसमधील सर्व प्रवाशांची झडती घेण्याची मागणी केली। माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बसची तपासणी केली। मात्र बस स्थानकावर गर्दी झाल्याचे कारण देत काही प्रवासी आधीच बसमधून उतरून गेल्याची माहिती वाहकाने पोलिसांना दिली। या घटनेनंतर पोलिसांनी बसची सखोल झडती घेतली, परंतु चोरीस गेलेल्या पोती अथवा संशयित व्यक्तीबाबत कोणताही ठोस धागादोरा हाती लागला नाही। त्यामुळे पोलिसांनी आता बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यासाठी सुरुवात केली आहे। फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध घेण्याचे काम सुरू असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहे। या घटनेमुळे बस स्थानक परिसरातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे।